हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व। आज आपण बनवणार आहोत सफेद वाटाण्याची भाजी। त्यासाठी मी रात्रभर सफेद वाटाणे भिजत ठेवलेले आहे आणि आता मी ते कुकरला लावले आहेत। आपल्याला वाटपासाठी कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि लसूण लागणार आहे आणि ते सर्व आपण आता भाजून घ्यायचे आहे। सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मी असंच भाजलेलं आहे, तेल ॲड नाही केलेलं आहे। आता कांदा भाजताना थोडंसं तेल मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। कांदा, लसूण, तुम्ही आलं पण थोडंसं टाकू शकता। हे बघा, अशा प्रकारे आपण कांदा भाजून घेतला आहे। आता आपण सर्व एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मिक्स करूया। आता आपण हे सर्व मिक्सरला लावणार आहोत। ते मी वाटण सर्व मिक्सरमध्ये टाकलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 2 टोमॅटो पण ॲड केलेले आहेत। आता आपण भाजीला फोडणी घालायची तयारी करूया। त्यासाठी कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता आणि बटाटा लागणार आहे। आता आपण थोड्याशा तेलामध्ये कांदा टाकूया। तर त्यामध्ये लसूण ॲड केलेले आहे। नंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। थोडासा कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत, नंतर हळद, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिंग ॲड करणार आहे। असा मसाला तेलामध्ये पूर्ण भाजला गेला की त्यानंतर आपण जे शिजवलेले वाटाणे आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। आता आपण जे वाटप मगाशी काढलं होतं ते आपण आता त्या भाजीमध्ये ॲड करूया आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर भाजीमध्ये मी थोडासा टोमॅटो अजून ॲड केलेला आहे आणि आपण जो चिरलेला बटाटा आहे तो पण त्यामध्ये ॲड करूया। आता 10 मिनिटांसाठी भाजी आपण शिजायला ठेवूया। आता आपली भाजी रेडी आहे। अशाच नवीन रेसिपीजसाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।